वास्तुशास्त्रानुसार पोळपाट लाटणे कसे वापरावे याच्या 7 टिप्स. ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीचे वास्तव्य असते. त्यामुळे तुमच्या बारीक सारीक चुकाही अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवीला क्रोधित करू शकतात. स्वयंपाकघरात दररोज वापरण्यात येणारी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे पोळपाट लाटणे. ते देखील तुम्हाला आनंदी आणि श्रीमंत बनवू शकते. असे म्हटले तर कदाचित तुमचा विश्वास देखील बसणार नाही, पण हे खरे आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात पोळपाट लाटणं याचा योग्य वापर केल्यास घरातील समृद्धी वाढते. दुसरीकडे काही महिला या वस्तूबद्दल काही अशा चुका करतात ज्यामुळे घरात अशांतता, पैशाची हानी वाढू लागते. पोळपाट लाटणे याचा योग्य वापर आणि त्याबाबत कोणत्या चुका करू नये हे आपण जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या रोजच्या वापरात पोळपाट आणि लाटण्याचा उपयोग हा हमखास होतो. त्यातून घरात कितीही माणसं असतील, परंतु त्यांच्यासाठी पोळ्या करणे ही प्रत्येक गृहिणीची जबाबदारी असते. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही पद्धतीने पोळपाट लाटणं वापरलं असाल तर त्यानं तुमच्या नुकसानीचंही होणार आहे किंवा होऊ शकते. पोळपाट लाटणं वापरण्यासाठी ज्या 7 टिप्स आहेत त्यामधील पहिली टिप्स म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे जेव्हा पोळी बनवताना पोळपाट आवाज करत असेल तर वास्तुदोष उत्पन्न होत असतो. असे मानले जाते की पोळपाटाच्या आवाजामुळे घरातील धनाची हानी होते. त्यामुळे जर तुमच्याही पोळपाटातून आवाज येत असेल तर ते लगेच बदला आणि दुसरे नवीन वापरण्यास घ्या. असे जमत नसेल तर तुम्ही तुमच्या पोळपाटाखाली कापड किंवा कागदाचाही वापर करू शकता. यामुळे वास्तुदोष तरी नाहीसा होईल. नंबर 2, वास्तूप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी पोळपाट लाटणे स्वच्छ धुवून ठेवावे. तसं तर पोळ्या झाल्याबरोबरच हे धुतले गेले पाहिजे. असे न केल्यास घरातील लोकांच्या आरोग्यावर प्रभाव पडतो आणि अधिकाधिक धन आजारावर खर्च होतो. सोबतच याने वास्तुदोष उत्पन्न होतो. पुढील टिप्स आहेत ती म्हणजे अनेक घरामध्ये स्त्रिया असे पोळपाट वापरतात ज्याचे पाय तुटलेले असतात किंवा फक्त 2 पाय असतात. परंतु असे पोळपाट वापरणे तुम्हाला महागात पडू शकते. जर तुमच्या घरात असे पोळपाट असेल तर ते लवकर बदला. असे पोळपाट लाटणे वापरले तर आर्थिक हानी होते, आजारपणाला सामोरे जावे लागते. पुढील टिप्स आहे वास्तुशास्त्राप्रमाणे पोळपाट कधीही उलटून ठेवू नये, नाहीतर घरात वास्तुदोष वाढतो. या व्यतिरिक्त पोळपाट कधीही भांड्यामध्ये किंवा कणिक तांदळाच्या डब्यावर ठेवू नये. याने धनहानी होते. अशाने घरात मतभेद देखील वाढतात. तर काही लोक पोळ्या बनवल्यानंतर याला धान्य किंवा कणकेच्या डब्यावर ठेवून देतात. परंतु जाणून घ्या की असे केल्याने जीवनात दारिद्र्य येतं, म्हणून चुकून असे करणे टाळावे. पुढील टिप्स. तसेच अनेकांना हे माहीत नसेल की पोळपाट लाटणे खरेदी करण्यासाठी देखील शुभ मुहूर्त बघितला जातो. होय, हे खरं आहे. पोळपाट लाटणे खरेदी करण्यासाठी बुधवार हा दिवस सर्वात शुभ असल्याचे मानले जाते. तर मंगळवार आणि शनिवार या दिवशी चुकूनही पोळपाट लाटणे खरेदी करू नका. वास्तुशास्त्रानुसार पुढील टिप्स आहे स्टीलचे पोळपाट लाटणे वापरणं चांगलं आहे. लाकडाच्या पोळपाट लाटण्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच कधीही लाटणे आपटून किंवा फटकून ठेवू नका. यामुळे वास्तुदोष वाढतात. पोळपाट आणि लाटणे दोन्ही स्टीलचे असेल तर सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. तर लाकडाचे पोळपाट लाटणे रोगट मानले गेले आहे, कारण यात बुरशी लागते. तसेच अधिक तेल सोकून घेत असल्यामुळे ते योग्य मानले जात नाही. पुढील टिप्स आहे वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी लाटणे धुवा. न धुता पोळपाट लाटणे वापरल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होईल. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. श्री स्वामी समर्थ.